निशांचे गणा गवळीचे राऊंड समाप्त झाले आणि एक राऊंड तुझ्या निशांनी सुखदेव यांचा झाला आणि एक आमचा झाला. तर आमच्या जोडीला लाभलेले शाहीर साहेब निशांची सुखदेव म्हणतात लोकाले म्हणते चुत्या घुमाची करता का म्हणते चुत्या बनवता का म्हणते लोकाले म्हणते चुत्या घुमता का हो म्हणजे मले का तो मदारी समजून आला का बंदर नाचवण्यावाला आणि हे लोक का बंदर आहे का नाही होजी तुम्ही एवढे पागल का तुम्ही चुत्या म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट काय आहे बोलायच्या आधी भान ठेव बोलायच्या आधी भान ठेव ऐकायच्या वेळेस माझ्याकडे कान ठेव प्रबोधना करता लोकांचा मान ठेव आणि नसन जेव्हा त्यानं तू आपली अक्कल गाण ठेव आता मनसिंग का अक्कल गाण ठेवायला लावली गाण ठेव म्हणजे मंथन कर समजलं का तुमचं म्हणते मोठं काम आहे म्हणते नव घर आहे बाबा म्हणते आमच्यापाशी काय म्हणते हो सुखदेव साहेब छुरा नको छुराचं काम नाही पण हा बंदा मोठा दिलदार आहे टॅक्स तुम्ही भरत नाही निशांजी सुखदेव तू दिसला का असं वाटते माणसाला का रक्त असं सडसड बस त्या शिवानी सुरमा दिसल्यावर जे नाव वाटत तुला पाहून वाटते मला बॅटरी बिलकुल अशी चार्जिंगच होते असं वाटत कधी कधी ते काम ते त्याला फ्यूज उडून घेईन माणसाच्या जास्त कधी व्होल्टेज वाढला हे गत आली आहे माझ्यावर टॅक्स मला म्हणते नाव भरा साहेब टॅक्स तुम्ही भरत नाही लक्ष नाही तुमचं करावं अजिबात टॅक्स तुम्ही भरत नाही लक्ष नाही तुमचं करावं आपलं सोडून तुम्ही लक्ष देता दुसऱ्याच्या घरावर मी दानपुण आहे दाना ठेवा दाना पुणावर विश्वास घेतो आणि तुम्हाला जर लागत असेल का नाही तर दोन बाजूला ठेवून मधातला देतो काय देतो लागत असेल तर तुम्ही म्हणा मेरे जैसा दिलदार नहीं और तू मेरा यार याद रख मेरा यार दिलदार बड़ा सोना मैं देखूं बार बार इसको अच्छा है का आणि म्हणून काय म्हणणं आहे काय आता मी एक काम करतो शायरी नाही करत मी सुखदेव साहेब मी करतो आता 1 किलो हिरुती आणतो उद्यापासून तमाशा राहील तुमच्या सोबत आणि तुम्ही कधी जसे बसले फेर झाला फेर व्हायचा जसा तुमचा फेर झाला का मा फेर जसा आला तर मी भक अशी पेरणी कशी करते अशी फेकून देतो तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही हा भोकणे म्हणजे मी म्हणतो सुखदेव साहेब काय म्हणण्या जरा लक्ष असू द्या काय मी आपलीवर आलो तो प्रत्येक खेळ खेळतो मी आपलीवर आलो तो प्रत्येक खेळ खेळतो अरे तुमच्या सारख्या कित्येक जणाला झेलतो मी आपलीवर आली तो प्रत्येक खेळ खेळतो तुमच्या सारख्या का अनेक जणांना झेलतो आणि तुम्ही करता इमानदारीची शायरी खरं सांगा मी का आलू सिलतो नाही तर का उकडली आलूची भाजी ठेवली बुरजवाड्यावाले आम्हाला सिलाले बोलवला नाही बा शाहीर साहेब तर्क संगत बोला म्हणजे तुम्ही का साधा गोष्ट झाला का जी मी तेवढा मोठा नाही तुमच्या मोठेपणा समजतो पण तुम्ही म्हणता का छुत्या घमाता बापरे अरे डोम्या साप रे डोम्या वा रे वा साधा लहानसा गोष्ट झाला का ते नाही छुत्या घुमवता म्हणजे मग ते बी कला पाहिजे हो बरोबर आहे बरोबर. आपण बोलून राहिलो लोक बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे तुम्ही म्हणता म्हणजे छुत्याच घुमवता असं नाहीये पुन्हा सुखदेव साहेबाचं म्हणणं पडलं काय अल्टी पलटी मारत नाही म्हणते मी असो का अशानं कसं जमव नाही तेरे को पलटी मारे बिगर मैं नहीं छोड़ूंगा ये गुरुजवाड़ा में लेकिन कैसे अच्छा वो ज्ञान से और ज्ञान से आणि म्हणून काय म्हणण्याचं लक्ष असू द्या काय शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शायरी बंधन
नाही, पण ताकदीनं भिडलेल्या पुरुषवाडा गावामध्ये हो निशाशाही तुम्हाला पलटवल्याशिवाय सोडणार नाही. ए माय पलटवल्याशिवाय सोडणार नाही. ये मेरा वादा है और तू मेरा निशान दादा है. अच्छा नाही क्या? पुन्हा शाहीर साहेब म्हणते काय म्हणते? चांगला प्रश्न विचारला तर म्हणते समाधीच्या समोर तुम्ही सांगितलं काऊन नाही म्हणते का टाक होतं बा म्हणून. हो मी सारं सांगतो तुम्हाला आणि मग तुम्ही का करा नाही देऊ काय नाही साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. शायरी कोण्या कामाची मग हे आपली थोडसा तरी बुद्धीला नेट लावा लागेल का नाही लावा लागेल? लावा लागेल का नाही लावा लागेल? आम्हाला असं वाटतं म्हणजे प्रश्न विचारण्यात बंद करून टाका. शाहीर साहेब तुम्हारी इच्छा आप मेरे बड़े भैया हो, तुम्ही जसे म्हणाल तसे. हा पण मी विचारलं बिगर सोडणार नाही. हा माझा सिद्धांत आहे. असं का? हा तुम्ही विचारा नाही तर विचार, मी विचार मी सांगत बी जाईन. कारण की मी चुत्या घुमवतो ना. मी चुत्या घुमवतो. मग तुम्ही विचारा का नको विचारा. नवऱ्याच्या बायकोचा लाल लटका पाहिजे. काय पाहिजे? लाल लटका. कसं आहे का जरा लक्ष द्या थोडसा. नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे. अरे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटीका पाहिजे. नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे. खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे. आणि या निशान सारख्या ज्ञानीवंत शाहिराले हा सूरजचा झटका पाहिजे. झटका पाहिजे. कायचा झटका वा? ए तू जास्त टेन्शन नको घेत जाऊ. नाही तर तुला पेन्शन देईल त्या भाटवा. थोडा गरम माणूस आहे. नाही पाहिजे वा. तुमच्या फेऱ्यावर येईन खोड सत्तूर घेऊन घे बारीक सोरस शेक लंबा. कशाचा झटका पाहिजे? कशाचा? ज्ञानाचा. असं. नवऱ्याले बायकोचा लाल लटका का पाहिजे? का? अरे नवरा जगात जरी किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे. आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याला रात्री जीवन भेटन याची हमी आहे. अगदी बरोबर. घरी किती मोठा सरपंच असन आमदार जरी असन बाहेर पण घरात गेल्यावर जेवते ना थोडस वाटते का. आणि तिनं कधी डोळे काढले तिनं आणि इकडं का म्हणता झालं का जेवण? अरे नमस्कार साहेब. आणि घरात गेल्याबरोबर आलो थोडस काम होतं घुमून आलो. असं आहे नवरा जगात जरी किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे. जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याने रात्री जेवण भेटण्याची हमी आहे. बरोबर. कारण त्यालाही माहित आहे अर्ध्या आयुष्य म्हणजे आता कोटची पटणार आहे. बापरे. आणि लग्नाच्या वेळेसच माहित झालं होतं काय? आता आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे. अरे रुको रुको मी शाहीर आहो. मजाक माझं काम आहे. हा मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली चौद्याला म्हणते 2 मिनिटाचा राग होता. बरोबर. पण केव्हा होता? केव्हा? त्याची मी काय काय फंडे आहे. कोणते? आणि मी लग्न निशांशार म्हणजे पडलं नाही घडलं नाही म्हणजे टेन्शन आलं म्हणजे डोक्यावर. तर आतापासून तयारी करू आलो लग्नाची. जेमतेम तेवीस चालू आहे. अजून 3-4 वर्ष पाहिजे मजा करू. बरोबर. भेटली तर ठीक आहे नाही तर मग जातो पचमडीच्या पाळीनं हाल होतो तंबुरा. ओके मग. रामकृष्ण हरी नाही तर मी निशांशारच्या घरी आम्ही दोघे भाऊ ना भाऊ खाऊन चिवडा खाऊ नाही का. मी शाहीर मजाक माझं काम आहे. हा मजाकीचा भाग होता. आणि बायको जरी किती क्रोधात असत चौद्यानं म्हणते 2 मिनिटाचा राग होता. पण केव्हा होता? केव्हा? भाजी किती बी वांगली झाली तर तिला चांगली म्हणायचं असतं. आणि बायकोनं साडी कोणती बी घातली फक्त 2 शब्द. कोणते? तू खूप सुंदर दिसत. सुंदर दिसत. बिलकुल नाही होगा काम. मेरा नाम नहीं सूरज नाम. आणि म्हणून काय म्हणणं आहे शाहीर साहेब? काय? आता म्हणते मी पलटणार नाही पण तू सापडला माझ्या डावात. आता माझं म्हणणं काय आहे? कार्यक्रमाला मजा येणार आहे. आणि तुम्ही जा नको कारण आलूभात कडीची व्यवस्था केली पण 4 मिनिट. आणि काय म्हणणार? काय? काय सांगू राणी मला गाव सुटना. अरे काय सांगू राणी मला गाव सुटना. आणि कसं सांगू
धोतराची गाठ सुटना त्या म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना ए भुरे आणि काय मला गाव यांच्याकडून 20 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे आणि म्हणून काय म्हणणं आहे काय अरे सापडला हा डावात याले चित पाळतो आम्ही छोट्या बनवाची शायरी का तुमच्याकडून हे अपेक्षा नाही सुखदेव साहेब. जरा लक्ष ठेवा. तुम्ही घराची चिंता नको करा. 1 एकर लिहून देईन तुमच्या नावावर. मन नको बा माझ्यावर. आपल्या बायकोले नाही देईन सोनं नाणं पण तुम्हाला 1 एकर चढून देईन. मन नाही पाहायचं. आणि म्हणून काय म्हणणं आहे काय अरे सापडला हा डावात आले चित पाळतो या नैल्यावरती